सरप्राईज सरप्राईज सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज. आज आम्ही आहोत अंधळगाव इथे. अंधळगाव जिल्हा भंडारा. आणि अंधळगाव मोहाडी हा सगळा परिसर जे विदर्भातले लोक असतील त्यांना माहिती असेल की हा सगळा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे करवत काठी किंवा करवत किनारी विदर्भ स्पेशल साड्यांच्यासाठी. तर आम्ही ग्रीष्मा हँडलूम्स या गोपी निनावे यांच्या हँडलूमच्या आउटलेटच्या इथे आहोत आणि तुम्हाला एक गंमत दाखवते. या पटकन. हे जे आहेत ना हे कोशा आहेत. हे सिल्कचे किडे जे असतात त्याच्यावरचा हा सगळा कोश असतो म्हणजे ह्याच्यात रेशीम असतं. तर ते सगळं आहे आणि हे अर्जुन ह्या झाडाच्या वरती हे सापडतात. साव अर्जुन ह्या झाडांच्या वरती. तर असं हे आहे. चला तर या दाखवते तुम्हाला. फक्त वरचंच घे खालचं दाखवू नका. थांब. सगळे वरती कलर दिसतात ना रंग वेगवेगळे रंगीबेरंगी असे छान. त्यांना किती अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आणि हे जे आहे सेलचं मी तुम्हाला बाहेर दाखवले ते कोशा आहे. चला तर मग आपण आता प्रत्यक्ष लूम बघूयात आणि गोपी निनावे जे दादा आहेत त्यांना भेटूयात. चला. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम बाई कौसल्येचा राम. तर कबीरांनी अध्यात्माशी ह्या धाग्याचं विणण्याचं जोडकामाचं हे विणलेलं आहे जोडलेलं आहे. विणकामाचा संबंध कबीरांनी. आणि हे जे गाणं आहे हे गदिमांनी लिहिलेलं आहे. गीत रामायणातलं माणिक वर्मांनी गाणं गायलेलं आहे. चला तर मग आपण हँडलूम्स बघूया. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही वस्त्रामध्ये ताना आणि बाना हां म्हणजे वॉर्प आणि वॉफ्ट वेफ्ट. तर ताना आणि बाना शटल असतं. ते शटल इकडे ते शटल असतं. आज आपल्याबरोबर आहेत गोपी निनावे दादा आणि हे वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये जातात. विदर्भची जी करवत किनार साडी आहे करवत काठी जी साडी आहे त्याला पूर्ण जगाच्या पार्श्वभूमीवरती पोहोचवण्याचं काम सध्या दादा करतात. वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये दादा जातात. तर ही जी साडी आहे ही जी कला आहे याच्याबद्दल आपण दादांकडनं माहिती घेऊ. हे 1990 पासून आमच्या गावात ही करवत काठी साडी आणि तिथून तेव्हापासून सुरुवात झाली. आमच्या आजोबापासून सुरुवात केली. अच्छा. ते एक काळ होता आमच्या गावात लोक ही साडी निनावे दादांच्या ह्या सगळ्या लूमच्या ह्याच्यामध्ये आपण आहोत. हँडलूम्स आहेत हातमाग आहेत. तर दादा आपल्याला हातमागांची माहिती देतील या सगळ्या पद्धती. हातमागावर तयार होणारी साडी करवत काठी साडी. करवत काठी त्या साडी बनवायला 15 दिवस लागतात आणि सगळे डिझाईन्स विणतानीच तयार होते पल्लूमध्ये. आणि ही साडी टसर सिल्कपासून बनवलेली असते. फक्त काठ यांचे कॉटनचे असतात. पूर्ण साडी ही टसर सिल्क आहे. आणि ही साडी विदर्भात प्रसिद्ध साडी म्हणून. आणि इथं पेडलूम आहे. ती साडी पेडलूममध्येच तयार होते. पेडलूममध्ये बसून जर विणकाम करून दिली त्याला पेडलूम बसतात. आणि फ्रेमलूममध्ये बसचं फ्रेम असतो त्याला गड्ड्यात बसण्याच्या गरज नाही. आणि ते निघताना उभं या वेगळ्या लावून किंवा फ्रेम ही साडी पेडलूममध्येच बनवली जाते. आणि हे जाला पल्लू म्हणतात या साडीमध्ये. म्हणजे पल्लूमध्ये डिझाईन जाला पल्लू. हा जो लूम आहे ना तर इथे खाली बसून खाली बघितली खाली पूर्ण खाचा केलेला जाला पल्लू म्हणतात. हा बांधावा लागतो.
हा जो माग आहे ना हा बांधावा लागतो. हा तयार केल्यावरती सेटअप केल्यावरती तो वापरता येतो. म्हणजे स्टँडचा माग नाही आहे हा. असं बसून हे केलं जातं. आणि हे डिझाईन आहे ना दादा. हे डिझाईन्स आहेत ना, हे काठावर डिझाईन्स येते ना, ते तिथं लावलेले ते गोटे आहेत, त्या हे धाग्यावरून वर खाली होतो तेव्हा ते डिझाईन्स निघतात असं. आणि हे उभे आणि आडवे धागे. हे सध्या उभे धागे. आडवे जे असतात ते बाणा असतात. ज्यावर ते वर्क केले जाते वेगवेगळ्या प्रकारचे कलमकारी, यांच्याकडे काय लंबानी, लंबानी पण आहे का? हो, लंबानी ते शेवटची दिसते. हां, लंबानी, हां. मधुबनी, कलमकारी. लंबानी म्हणजे भरतकामाचाच प्रकार असतो तो. लंबानी. लंबानी. या. सेम काठवाली साडी, दोन्ही काठ सेम असतात. हां, ही रेग्युलर साडी आहे. ह्याचे दोन्ही काठ हे सारखे आहेत. साधी आहे ही बघा, ही हां. सोनाली कुलकर्णीने घातलेली साडी आणि त्याच्यासोबत वेगवेगळ्या मॉडल्सनी ते माझ्याकडल्याच साड्या होत्या, इथल्याच तयार होत्या सगळी. हा फॅशन शो पाहिला आहे मी तुमचा ह्याच्यावरती, नेटवरती, यूट्यूबवरती आहे. छान. ही सेम साडी आहे. म्हणजे याचा वरचा आणि खालचा काठ दोन्हीही सेम आहेत म्हणून. महिला सुद्धा विणकाम करता आहेत, त्यामुळे ह्या महिला विणता आहेत पहा. आणि याची जी बॉर्डर आहे ह्याला गंगा जमुना बॉर्डर असं म्हणतात. म्हणजे इकडे खाली गुलाबी, वरती मोरपिशी किंवा रामा असा कलर आहे. आणि त्या काकू जे टाकतायत त्याला शटल म्हणतात. इकडून तिकडे धागे जे टाकतायत. त्यांनी आता जे चेंज केले. साड्यांचे हा असतो ताना, म्हणजे एकच कॉम्बिनेशनच्या 10 साड्या निघतात. ते संपली की पुन्हा 5000 तार पुन्हा जोडावं लागतात. बघा हे आता जोडत आहेत 5000 तार, जेव्हा जोडतील तेव्हा पुन्हा 10 साड्या आणि नव्यानं सुरुवात करू. 10 साड्यांचा सेटअप असतो तो. 10 झाल्या की परत नवीन 10 साठी हे वेगळं जोडावं लागतं सगळं. म्हणजे पूर्ण सेटअप तयार करावा लागतो पूर्ण. मागाशी बोललो एक पेटलूम आणि फ्रेमलूम. आतावर बघितले ते पेटलूम होते ना, हा असतो फ्रेमलूम. म्हणजे असं बसून फ्रेम आहे ही पूर्ण फ्रेम अशी. असतो तर ते फ्रेमलूम. इकडून तिकडे नाही पाहिजे, तो एकाच जागेवर असतो. हां, ते जमिनीमध्ये केलेलं असतं. इथे दाखवता येईल बघ खाली. हा जो आहे हा पेटलूम आहे आणि हा फ्रेम लूम आहे. आणि हे पाहिजे हे रेशीम प्युअर सिल्क. आणि हे असं हे केलेलं आहे. म्हणजे हा बाण आहे ना, आणि आडवा हा तान आहे. आडवा जो आहे तो बाण आहे. बरोबर. असे आमच्याकडे इथं 14-15 लूम्स आहेत. बाहेर पण आहेत असे 15-20 लूम टोटली मी चालू. हां, एकंदरीत किती लूम आहेत दादा? माझ्याकडे 20 लूम आहेत. 20 लूम आहेत. अच्छा, छान. 20 हातमाग आहेत त्यांच्याकडे. हस्तकौशल्य. थोडा सोनेरी दिसतं. मुळात टसरचा किंवा कोशाचा जो रंग असतो, मूळ रेशीम किड्याचा भोवती जो ते स्वतःभोवती आवरण विणतो, तो रंगच असा गोल्डन, बेज किंवा क्रीम असा असतो. आणि ह्या साड्यांची खासियत अशी असते की ह्या साड्या गोल्डन कलरमध्ये त्याचा बेस असतो. म्हणजे पूर्ण बॉडी गोल्डन कलरमध्ये असते. आणि काठ जे असतात म्हणजे पूर्ण सिल्क जे असतं, टस्सर सिल्क किंवा कोशाचं सिल्क, ते गोल्डनमध्ये असतं, म्हणजे प्युअर त्या कलरमध्ये. आणि जे काठ असतात ते रंगीत असतात. ते काठ हे सुती धाग्यांनी केलेले जातात. हां, तर अशी त्याची खासियत आहे. आणि करवतीच्या सारखे असे किनार असतात त्याला. म्हणजे करवतला जसे असे हे असतात बारीक बारीक असे, तर तसे ते त्याच्यात असतात. म्हणून हां, म्हणून ते हे असे 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 त्याला टेम्पल बॉर्डर म्हणतात ना, तर हे करवत किनार ह्याच्यामुळे ही फेमस असते. आणि ही बॉडी पूर्ण गोल्डन असते मी म्हटल्याप्रमाणे. आणि काठ त्याची कलर असतात. आणि पदरही कलर असतो, म्हणजे पट्टे जे असतात ते मस्त आहे. मला एक
फोटो घ्यायचा इथे बसून येतं काही नाही. गदिमांनी गीत रामायणामध्ये एक सुंदर गाणं माळी पर्वांनी म्हटलेलं आहे, लिहिलेलं आहे गदिमांनी. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, भाबड्याय भक्तांसाठी देव करी काम बाई, कौसल्येचा राम. तर असं हे पवित्र काम आहे जे गोष्टी समाज खूप वर्षांपासून करतो आहे, कितीतरी पिढ्यांपासून करतो आहे. मधल्या काही काळामध्ये या सगळ्या हातमागाला ह्याला अशी अवकळा लागलेली होती, नवीन पिढी याच्याकडे वळत नव्हती. तर ह्या पार्श्वभूमीवरती गोपीदादा हे खूप चांगलं काम करत आहेत की नवीन पिढीला सगळ्यांना हे मार्गदर्शन करण्याचं काम करत आहेत. आणि हे हँडलूमचं हे पाहून खरंच खूप छान वाटतं. आणि या सगळ्या धाग्यांना जोडण्याचं काम, अध्यात्माचा रंग देण्याचं काम हे कबीरांनी केलेलं आहे. तर असं हे छान हे आहे, मस्त वाटतं. हँडलूम पाहून खूप छान वाटतं. कोणीतरी आपल्यासाठी एक वस्त्र विणलेलं आहे, त्याच्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे, त्याने त्याचे पूर्ण श्रम घेतलेले आहेत, तन मन धनाने त्याने इन्व्हॉल्व केलेलं आहे स्वतःला. आणि असे हे धागे विणलेले आहेत, ताने आणि बाणे. तर ह्या रंगांमध्ये आपण रंगलं पाहिजे आणि असे छान छान ह्या साड्या नक्कीच घेतल्या पाहिजे. या कलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. हा इथं असं बघा, मला किनारला पकडा, मी समजून. हां एक हात, हां असं बघा, असं. हां एक धागा सुखाचा असं आहे. छान मस्त. एक हा इथं बघा, आणि ते दाबा पायाने दाबा लागते पडेल करतात. त्यानंतर हा असं झाला तिथं घालून तिकडे ढकलायची असते. अच्छा, तिथून खालून ना असं 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 असतं. आणि हे मधलं जे आहे हे बेज कलरचं आहे, म्हणजे ते बॉडी मधलाच आहे आणि हे आणि हे जे इकडले आहे तो काठाचं आहे. काठाचे असते. हा काठाचा आहे. काठाचे हा काठ सुती त्या आहे हा आणि हा तिकडल्या सिल्क आहे. काठाच्या तिकडला असतो, इकडल्या हा काठाची इकडेच घालायचे असते. आणि मधातलं तर वेगळं. असं 3 शर्टांमध्ये काम केलं जातं. मस्त. त्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागेल तुम्हाला. येईल तुमच्याकडे ट्रेनिंगला. नाही आता महिलांना ट्रेनिंग पण देतो आम्ही. खरंच ना, कौतुक, हो का? मला हो, आवडतं. 500 महिलांना ट्रेनिंगसाठी कलेक्टर साहेबांनी फंड दिलाय आणि इथं ट्रेनिंग सेंटर खूप बनते, कारण की ही बंद होण्याच्या मार्गावर होती साडी. आणि नवीन कारागीर काही मिळत नव्हते, त्यामुळे आता महिलांकडे लक्ष देणं सुरू आहे. जे मजूर वर्ग आहे हे आहे, म्हणून हे बघ, हे त्यानंतर checks सांगितले. एक नवीन सेटअप तयार केला जिथे ट्रेनिंग सेंटर म्हणून या गावासाठी. बरं. हां बोललो मी म्हणजे तर त्यांनी इथं ट्रेनिंग सेंटर उभारलेलं आहे, ज्यात 30 महिलांना असं 5 वर्षापर्यंत ट्रेनिंग दिलेली आहे. कमीत कमी नाही काहीतरी 500 महिला तरी शिकल्या पाहिजे आणि नवीन आम्हाला कारागीर मिळतील यासाठी. कारण नवीन पिढी काम करायला तयार नाही, त्याला 10-12 हजार रुपये महिना पडतो इथं. नवीन पिढी या एवढ्या पैशात काम करत नाही. म्हणून आता महिला जे आहेत मजूर वगैरे ते बसून ते करू जे शकतात. काम करतात ते बसून करू शकतात. हो. असे करत आहोत. खरं आहे. आणि हे जे आहे हे चेकर्डची साडी आहे, चेक्सची आहे ही साडी. चेक्स जे कलर आहेत ना हां, ते पूर्ण कॉटनच असतात. हे का? हो. सिल्क आम्ही कलर करत नाही, सिल्क नाही करत. नॅचरलच असू असतं, कारण नॅचरलच्याच व्हॅल्युएशन असते. बरोबर. कलर केला, केमिकल टाकला की त्याचे मग ते व्हॅल्युएशन हां कमी. हां. म्हणून जेव्हा मागणी असली तेव्हा जर कस्टमर बोलले की आम्हाला कलर करून द्या, तेव्हाच घेतो, नाही तर मी नॅचरलच करतो. आणि त्याची खासियत हीच आहे ना की ती हां. पूर्ण म्हणजे Natural टसर जे आहे ते natural नॅचरल silk. गोल्ड अशा बेज गोल्डन कलर मध्येच असते. असं. आम्ही कलरच आधी म्हणून मग कॉटन वापरतो. हां हां. कॉटन पण चांगला असतो. हो. मैसूर कॉटन म्हणतात, जे माहेश्वरी साडी वगैरे मध्ये अच्छा, पैठणीमध्ये वापरलं ते जातं. ना. कॉटन. आणि कसं असतं की आता इथलं जे हवामान आहे पूर्ण भारतातलं ते उष्ण असल्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे कॉटन आणि सिल्क हे जे दोन्ही वापरलं जातं तर ते सगळ्याच ऋतूंमध्ये चालतं. म्हणजे उन्हाळ्यात पण चालतं आणि हिवाळ्यात पण चालतं. हा सिल्क आहे ना, हा दोन्ही ऋतूमध्ये, तिन्ही ऋतूमध्ये बरोबर, चालतो. कारण की आपण जर गरमीत घातलं ना तर आपल्या अंगातला पशिना आहे ना तो पूर्ण शोषून घेतो हा हां कापड. हां, याची खासियत याची ती- खासियत हां, ती आहे. घाम शोषून आणि- घेतो हे. आणि थंडीमध्ये उष्णता तयार करते हां शरीरात. हां, उबदार राहतं ते थंडीत. तर दोन्ही ऋतूमध्ये हा घालतात. बरोबर आहे, म्हणून ते त्याची ती खासियत आहे.
छान. आणि शरीराला फायदेशीर आहे म्हणजे त्वचा रोग वगैरे होत होत नाही नाही. हां. आणि हे देवाचे वगैरे जे कार्यक्रम असतात ना त्याच्यासाठी सोळं म्हणून जे लागतं तर ते प्युअर सिल्क लागतं म्हणजे शुद्ध रेशीम लागतं म्हणजे थोडक्यात कोशा लागतं. तर त्याच्यासाठी ह्या साड्या सणावाराला लग्न समारंभाला कार्यक्रमांना म्हणून वापरल्या जातात जास्तीत जास्त. 9 कलरची 9 साडी महिला प्रत्येक महिला 9 कलरच्या 9 साड्या तिथे मिळतात. आमच्याकडे 9 साड्या वापरल्या जातात. हो ना? पूजेवर म्हणतात नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी 9 साड्या पूजेवर म्हणतात. आणि ज्या दिवशी जो कलर असतो ते अंगावर प्रज्ञा पूजेची एवढी मान्यता आहे. 9 कलरच्या 9 साड्या बंगालमध्ये यांच्याकडनं जातात. बऱ्याच बायका असं घेतात. आणि ज्या दिवशी जो रंग असतो नवरात्राचे 9 रंग असतात ना तर त्या दिवशीचा तो कलर त्या नेसतात असं. वापरत होतो पण ह्या पहिल्यांदा ही साडी बनवत आहोत की आम्ही कॉटन वापरतो. कारण की जे जैन धर्माचे लोक आहेत आणि सनातन धर्मवाले लोक आहेत त्यांना हा सिल्क लागतो. ॲनिमल फायबर आहे ते. ॲनिमल फायबर. तर त्यामुळे त्यांना करवतकाठीच साडी पाहिजे आणि त्यांना खूप आवडली आहे की आम्हाला करवतकाठी घालायची आहे. पण ते आमच्याकडून सिल्क वापरू नाही शकत म्हणून त्यांची एवढी डिमांड होती की आम्ही कॉटनचाही पैसा तेवढाच देऊ पण आम्हाला प्युअर कॉटनमध्ये करवतकाठी बनवतो. त्यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या 5 साड्या आता तिथं कॉटनच्या सुती साड्या आहेत. कारण की त्यांना सिल्क नको ते जैन लोक किंवा सनातन लोक ते नाही घालत. ते पहिल्यांदा करत कॉटनमध्ये करून करायलाच पाहिजे असं मार्केट वाढवत नेलंच पाहिजे. हे बघ हे चरखा तू म्हटली होती ना चरखा. है ना. आणि हे काय असं अरे वा. त्याला हात धरा तो धाग्याला हात धरा याला- तिकडे जाईल ना. हो कसं असतं? मला सांगा. तसं असतं. दुसरं कांडा लगा ना. नाही चालेल ना ते साधं. आलं माझ्या लक्षात ते. याची गाठ बांधू ना. असं याला पकडा असं पकडा असं चिमटी याला उलटा पकडला तुम्ही असं पकडा. असं हा असं पकडा. गांधीजी सांगतो मस्तच. थोडा मागे घ्या थोडं मागे घ्या. हा. पुन्हा पुढं काय जादू झाल्यासारखं वाटतंय. छान मस्त. हा एक्सपिरियन्स दिल्याबद्दल दादा थँक्यू. इकडे बघ. बस. अच्छा पोस्ट पासून प्युअर याला बॉबिन म्हणतात ना. हा हा बॉबिन बॉबिन पोस्ट पासून तयार केलेला आहे. ही जी आहे. हा अरे वा. धागा पण दिसत नाही बा खातात. धागा पण नाही. त्याच्यापेक्षा बारीक असतं. किती बारीक आहे. हो ना. त्यांच्या हातात आज आहे. आले नाही महिला 3-4 महिला असतात. धागा पण नाही दिसत हो, किती बारीक आहे. केसाच्या पेक्षा म्हणजे असं पातळ. 3 धागे मिळून बनवतो साडी. अच्छा हो 3 का. धागे एकत्र करून म्हणजे त्याला प्लाय म्हणतात. हा, 3 three प्लाय. ply. हा हा, three ply. 3 प्लाय. छान. सिंगल प्लाय बनवलं तर पातळ होईल. याला बॉबिन म्हणतात का मग हे जे गोल? हे चरखा म्हणतात. याला बॉबिन म्हणतात. हे खालची. हा बॉबिन याला बॉबिन म्हणतात. हो, आपल्या मशीन मध्ये असते. मशीन शिवणकामाच्या मशीन हा, काही हा, बॉबिन तर असते. इथे एक रेडी झालेला आहे वाटतं. हो हा खाली जो आहे. छान. खूप कठीण काम आहे तर खूप कठीण आहे. लोक बंद केलंय लोकांनी सोडलंय एवढं कठीण आहे. त्या आणि एवढं काम मेहनतही केल्यानंतर भरपूर आहे. त्याची मजुरी मिळत नाही आणि सरकार काही लक्ष दिले नाही या गोष्टीकडे. सगळे पॉवर लूम्स आले हे आले मोठे मोठे कारखाने त्याच लोकांचे आले जे मोठे मोठे नेते होते त्यांचेच इंडस्ट्रीयल कारखाने झाले मोठ्या मोठ्या कंपन्या झाल्या आणि गव्हर्नमेंट ऑफिसला त्यांचीच कापड घ्यावं लागली स्वस्त झाले तर कोण याच्याकडे त्यामुळे हा हातमाग बंद होण्याच्या मार्गावर आला. नाहीतर अगोदर जर लक्ष दिले असते आता जसं तेवढे जे येत आहेत योजना त्याच्यामध्ये 2
पैसे देते तर ताई किती वर्ष झाले करता तुम्ही? म्हणजे एकाच्याच रोटीमध्ये तरी 3 माणसं काम करायची. आता तसं आहे ना? आता ते पूर्वीपासून. शक्यच नाही. गोष्टी त्यामध्ये घर चालू गोष्टी सगळ्या गोष्टी समजतात. गोष्टीच आहेत ना सगळे. हा हा फक्त ते हा, इकडे गोष्टीलाच माहेरचं काम येते. वगैरे गोष्टीचंच आंध्र काम आहे. साईडला बाकी किंवा आता इकडे काढताना नाहीये. बरोबर सगळं आहे. समज काम करतात. हो. मी 2 वर्षापूर्वी गेले होते पाटणला. हां, पाटण. पटोला सर हां, पटोला. तिथे ते प्लेन आहे हां, जी आहे ना. हे जे फोटोमध्ये आहे तीच आहे. हे युट्यूबवर आहे नेहा टोलके. मराठी आपली संस्कृती आपली हो कॉमेडी हो करते हो मराठी. हो पण तिचे आहे. व्हिडिओज असतात. हा आणि ह्याच्यामध्ये हे जे काठाचे डिझाईन असतात ह्याला जे व्हेरिएशन असतात तर हे काय कापसाचं फूल आहे का हे डिझाईन? नाही वेगवेगळं आहे त्याला करंट फुल काहीतरी म्हणतात. करण फूल. पण कापसाने फुलसारखे आहे पण हां. करण फुल म्हणतात ते. अच्छा. सगळं इथं डिझाईन हे design बनवतात. ते यामध्ये टाकलेले असतात ते डिझाईन आणि या धाग्याच्या वरून ते डिझाईन बनतात असं. काठाचे डिझाईन टाकायचे. ते वेगवेगळे आपण टाकता येईल. हां सगळ्या साड्यांमध्ये वेगवेगळे असतात. वेगवेगळे असतात. तर 20 हातमाग आहेत ना सगळ्यांना ना? छान. असं खाली वर- दादा दाखवा ना ते एकदा हे असं हां पॅडल आहे ना खाली पॅडल पडलं. दाबलं. की हे असं- चाललं. हां, असं वर दाबलं. जातात ते सर म्हणजे मग तिथे नाही हे उचलले जाते धागा बघा. मग इथून हा धागा वर गेला की तसं ते डिझाईन पडतं इथून. मग ते शटल असं टाकायचं. हां, असं अच्छा. हां, जो धागा असं उचलला वेगवेगळे धागे उचलतात म्हणजे ते त्यानुसार खालून मग वरून असं जे असतं ना हां, तर ते डिझाईन बनतं मग. आणि हे वरून निळा धागा खालून हा लाल ते जे धागा. तिथे स्क्रू जे आहेत हां, ते उचलले पॅनलला जातात. ते छडीला उचलतात उचलतात. ती छडी आहे हां. तिला उचलतात ते बघ, आणि इथून तसा मध्ये तो छडी धागा आहे. उचलला हां, जातो मग हा धागा उचलला जातो. इथून पण धागा असा उचलला जातो. मग ते डिझाईन हे बघा खाल वर गेला एक धागा खाली एक वरती तर मग ते डिझाईन तयार होतात. आता ते असे प्लेन दिसत आहेत धागे हां. पण त्याच्यामधून ते उचलला गेला की त्याच्यातनं ते शटल टाकतात त्याच्यातून मग तो धागा येतो त्याच्यात असं. हे पंखा लावलेला आहे छोटासा सगळ्यांसाठी पण ते. हो 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 ना, खरंच गरज गरज आहे. खूप गरमी आहे ना तर. असं अलाइस इन वंडरलँड सारखं होतं बरं का त्या साड्या वगैरे असं बघितलं की आणि छान छान कलेक्शन आहे सुंदर एकदम. आमचं मेरा दिल आया है इस पे. ही चेकर्ड हां हा राणी बॉर्डर आहे याला आणि ही पण खूप सुंदर आहे. याला पेंटिंग आहे. आमच्याकडे घरी आईला राणी म्हणतात म्हणून तिथे राणी रंगावरती लिहिलेला आहे. आणि हे पहा, ही चेकर्ड आहे. तर मी करवत काठ म्हटले होते ते हे. याला रुई फुल म्हणतात बरं का दादा. हां, हां. रुई फुल. आणि हे पहा, सुंदर आहे, बुट्टे वगैरे छान आहे. छान आहे दादा कलेक्शन बरं का मस्त. छान. या प्रत्येक मोटिफला वेगवेगळ्या दादा या ना याला रुई फुल म्हणतात है ना दादा. हां, रुई फुल आहे. याला शंकरपाळे म्हणतात. म्हणजे याला बुगडी म्हणतात. याला बुगडी म्हणतात आणि ही करवती. आणि ही करवती. बुगडी शंकरपाळा आणि रुई फुल हा बरं. असं. आणि हे हे जे याला नाही ठिकरी म्हणतात. हे बघा ठिकरी ही ठिकरी टिंबे टिंबे चालले ते ठिकरी. आणि याला लगड म्हणतात. सर खूप सारे यात म्हणजे इन्क्लूड आहेत बॉर्डर लगडी पट्टा असं. वा मस्त तर आज गोपी निनावे गोपी दादांनी हे सगळं आपल्याला दाखवलं. या सगळ्या साड्यांचा मोह पडलेला आहे मला आणि मनूला पण. आणि दादा खूप छान कलेक्शन आहे बघा. आणि शर्ट पीस सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये दादांकडे.
तर जे कोणी याल आवर्जून या भागामध्ये आंधळगाव भंडारा हे घिचा, याला घिचा म्हणतात. हे जे कापडाचा प्रकार आहे ना याला घिचा टस्सर सिल्क असं म्हणतात. टस्सर म्हणजे कोशा, कोशा म्हणजे कोशाय, कोशाय म्हणजे रेशीम. हा कोशापासून तयार झालेलं ते कोशाय म्हणजेच रेशीम म्हणजेच प्युअर सिल्क. हे ॲनिमल फायबर असतं. ॲनिमल फायबर म्हणजे रेशमी किड्याच्या तंतूंपासून तयार झालेलं असतं. असं छान दाखवलं दादा, धन्यवाद मनापासून. आणि तुमच्या या व्यवसायाच्या प्रगतीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या छान मस्त बहरत राहो, बहरतच आहे, अजून छान परत पाहू. त्याच्यातलं एक ते दांडीच्या ह्याच्यापासून पण हा, बनतं. हे दांडीपासून तयार आहे. ते जे कोश असतो ना त्याची जी दांडी असते तर त्या दांडीपासून तयार केलेलं फायबर आणि त्याच्यापासूनचं वस्त्र आहे. आणि हे खूप सॉफ्ट आहे. ते मी अद्वैतला घ्यायला लावणार आहे. मस्त आहे ना खायला? हे पण करा. या प्रत्येक मोटिफला वेगवेगळ्या, दादा या ना, याला रुई फूल म्हणतात है ना दादा? हा, रुई फुल आहे. याला शंकरपाळे म्हणतात. म्हणजे याला बुगडी म्हणतात. याला बुगडी म्हणतात. आणि ही करवत. आणि ही करवती. बुगडी, शंकरपाळा आणि रुई फुल. हा बरं. असं. आणि हे जे याला नाही, ठिकरी म्हणतात. हे बघा ठिकरी, ही ठिकरी. टिंबे टिंबे चालले ते ठिकरी. आणि याला लगड म्हणतात. बरोबर. असं खूप सारे यात म्हणजे इन्क्लूड आहेत. बॉर्डर लगडी पट्टा असं. वा मस्त. तर आज गोपी नावे गोपी दादांनी सगळं आपल्याला दाखवलं. या सगळ्या साड्यांचा मोह पडलेला आहे मला आणि मनूला पण. आणि दादा खूप छान कलेक्शन आहे बघा. आणि शर्ट पीस सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये दादांकडे. तर जे कोणी याल आवर्जून या भागामध्ये आंधळगाव भंडारा हे घिचा, याला घिचा म्हणतात. हे जे कापडाचा प्रकार आहे ना याला घिचा टस्सर सिल्क असं म्हणतात. टस्सर म्हणजे कोशा, कोशा म्हणजे कोशाय, कोशाय म्हणजे रेशीम. हा कोशापासून तयार झालेलं ते कोशाय म्हणजेच रेशीम म्हणजेच प्युअर सिल्क. हे ॲनिमल फायबर असतं. ॲनिमल फायबर म्हणजे रेशमी किड्याच्या तंतूंपासून तयार झालेलं असतं. असं छान दाखवलं दादा, धन्यवाद मनापासून. आणि तुमच्या या व्यवसायाच्या प्रगतीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या छान मस्त बहरत राहो, बहरतच आहे, अजून छान परत पाहू. त्याच्यातलं एक ते दांडीच्या ह्याच्यापासून पण हा, बनतं. हे दांडीपासून तयार आहे. ते जे कोश असतो ना त्याची जी दांडी असते तर त्या दांडीपासून तयार केलेलं फायबर आणि त्याच्यापासूनचं वस्त्र आहे. आणि हे खूप सॉफ्ट आहे. ते मी अद्वैतला घ्यायला लावणार आहे. मस्त आहे ना खायला? हे पण करा. हा तार दिसते एवढा बारीक आहे की हे 8 तंतू म्हणजे तागे मिळून एक प्लाय बनतो. एक प्लाय बनतो. 8 तंतूंपासून एक प्लाय प्लाय बनतो. असे 8 याचे. 3 प्लाय. आणि 8 3 24 म्हणजे 24 याच्यातून ते साडी बनते. साडी 8 8 ते हा 3 24 प्लाय म्हणजे तंतूपासून बनतो. तंतूंपासून. एवढे बारीक असतात. किती बारीक, केसापेक्षाही बारीक आहे. बारीक असतो. हो. दिसतं ना? याला बारीक शिजवावं एकदम. लागते तेव्हा तार शिजवावं लागतं तेव्हा नॉनस्टॉप त्याचा तार निघतो तो, तुटत नाही. 4 ते 5 किलोमीटर लांबी असते. एका ह्याची 4 ते 5 किलोमीटर लांब तो धागा धागा असतो. निघतो. तो धागा जो आहे हा हे पहा, केसा इतका बारीक असतो. केसाहीपेक्षा बारीक आहे म्हणजे. तर ॲक्च्युली माझ्या हातातही पकडताना येते मला. चाललाय तो हे पहा. हां हां. तर तो आणि मुख्य म्हणजे हा खूप स्ट्रॉंग असतो. हा म्हणजे असा तुटत नाही तो, तुटत नाही. त्यामुळे तो पुष्कळ लांबपर्यंत ताणला जाऊ शकतो, काढला जाऊ शकतो बाहेर. असे काढतात अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं ते. खेचत खेचत. हां असे असे खेचत खेचत. आणि मग ते दाखवले ना शटल त्यात टाकू करत होत्या तर ते तसे शटलमध्ये त्याचे प्लाय केले जातात तयार. आणि ती हे फोडून आणि गेलेली आळी बाहेर. आता नवीन कोश ती परत बांधेल. आहे की नाही? निसर्गाची कमाल आहे ना.